T20 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला Tn चा फॉर्म्युला माहिती आहे की ए ब्रॅकेट मध्ये n-1 ब्रॅकेटच्या बाहेर d. ठीक आहे, a प्लस ब्रॅकेट मध्ये n-1 इंटू b. ठीक आहे, हा आहे Tn चा फॉर्म्युला. T28 विचारले. ठीक आहे, इथं दुसरं काही लॉजिक लागणार नाही, कारण इथं आपल्याला त्यांनी a आणि d हे दोन व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी दोन इक्वेशन दिलेले नाही. मग सिंपली काय करायचं, n ची व्हॅल्यू 28 ठेवून आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती काय असेल तर 28 टर्म काय असेल तर a + 27d. ठीक आहे, ही फक्त इथे व्हॅल्यू आपण लक्षात ठेवू. आपल्याला त्यांनी दिलेले s55 n चा फॉर्म्युला माहिती आहे n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n-1 इंटू b. हा आहे आपल्याकडे sn. आता s55 n ची व्हॅल्यू आपण 55 ठेवू, तर म्हणजे हा मला व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय होईल, चेंज होईल. n ची व्हॅल्यू काय चेंज होईल, 55 ला चेंज होईल. म्हणजे 55/2 2a प्लस 55 - 1 हा 54 होणार आहे. ठीक आहे, 54 होणार आहे, तर 54d. ठीक आहे, इथपर्यंत आला. याच्या पुढं s55 3300 3300 इज इक्वल्स टू, ठीक आहे, 55/2 इंटू ह्या इक्वेशन मध्ये. ठीक आहे, हे जे इक्वेशन आहे काय 2a + 54d आहे. इक्वेशन मधून मी 2 कॉमन घेऊ शकतो, तर 2 जर मी कॉमन घेतला तर मला ब्रॅकेट मध्ये मिळेल a + 27d, दोन्ही ब्रॅकेट इथे क्लोज. ठीक आहे, मग इथं काय होणार आहे आता 55/2 इंटू 2. ठीक आहे, हे 2 काय होतील टर्म तर कॅन्सल होऊन जातील. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, सॉरी डिव्हिजन. तर 3300 इज इक्वल्स टू 55 इंटू a + 27d. हे मला इक्वेशन मिळालं. मी जर वर नीट लक्ष दिलं तर T28 काय माझ्याकडे a + 27d आहे. ठीक आहे, a + 27d. वाटलं तर मी याला इक्वेशन नंबर लिहून ठेवतो 1. ठीक आहे, मग म्हणजे ज्याने काय होईल की मला लिहायला सोपं जाईल की फ्रॉम 1 3300 इज इक्वल्स टू 55 इंटू T28. इथपर्यंत मी आलो. मग यावरून T28 काढणं काही मुश्किल नाही. सिंपल काय करणार मी तर T28 इज इक्वल्स टू 3300 डिवायडेड बाय 55. ठीक आहे, इथपर्यंत इथं मला माहिती आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही संख्यांना 11 ने भाग जातो. ठीक आहे, मग भाग दिला तर मला मिळालं 300 डिवायडेड बाय 5. अँड ॲट लास्ट, ठीक आहे, व्हेन वी डिवाइड 300 बाय 5 वी विल गेट 60. सो T28 किती असेल 60. म्हणजे 28वा टर्म त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचा काय असेल तर